आज माझा आहे उपवास, गुरुवारचा उपवास. काय धनश्री? आणि इकडे बघा दुपारचा मेनू चालू आहे. यांना म्हटलं भात फ्राय करून खावं. त्यांना हळदी कुंकाला आम्हाला ताईने माझ्या 2 नंबर बहिणीने नूडल्स दिले होते आणि थोडे यांनी आणले. ताईने मावशीने पॅकेट पाठवलं होतं एक धनश्री. मग आता ती बोलली की मम्मी मी सगळ्यांना नूडल्स बनवते. ठीक आहे, मग आपण मेनू संध्याकाळी माझा उपवास असल्यामुळे आम्ही आज व्हेज पुलाव बनवणार आहे आणि पावभाजी आणि स्वीट म्हणून आपण शेवयाची खीर बनवणार आहोत आणि शेवटी पापड. दरवर्षी काय पूजा तुझं काय म्हणणं आहे? ओके, इथं हे खायला एक नंबर आहे. ते चेहरा बघा कसा ग्लो आलाय. तू काय करतोयस? ती माझी सेल्फी स्टिक घेऊन काय करतोयस? ओके, ही माझ्या मैत्रिणीने मला दिली. कुठे चढलायस वरती? आणि या साईडला मी पावभाजीची तयारी करते. आता पावभाजीची काय रेसिपी सांगायची काही गरज नाही, सगळ्यांना येतं करायला. फक्त आजचा दिवस माझा कसा जाणार आहे तो पहा आणि आम्ही काय काय करतो ते. मी सकाळी उठल्यावर माझ्या बाप्पांची पूजा केलेली आहे. बघा, हे आमचे बाप्पा. नमस्कार, तुमचं स्वागत आहे मानसी गवंडे ब्लॉगमध्ये. फायनली आज गुरुवार आहे आणि माझा गुरुवारचा उपवास असतो. तर मी म्हटलं चला आज काहीतरी वेगळं जेवण बनवण्यासारखं. डाळ भात आमटी खाऊन कंटाळा आला होता, तर म्हटलं मुलांसाठी पण जे आवडतं ते करूया आणि असा कंटिन्यू करा ब्लॉग. आणि तुम्ही खूप छान पद्धतीने माझे व्हिडिओ पाहत आहात आणि खूप छान छान कमेंट येतात आहेत. खूप बरं वाटतं. या उत्साहामुळेच मी जास्त व्हिडिओ वगैरे बनवायला लागले. असाच सपोर्ट करा. चला आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया. किचनमध्ये गर्दी झाली आहे. पूजा बनवते. हा, हे शिकणारच तू. भाकरी वाजायला शिकत नाहीयेस आ? म्हणतात काय यांची काय गडबड आहे. सोम तुला काय क्लासला जायचं आणि लवकर खा. चल, काय नखरे करतोयस? हा, याच्या मित्राने युट्यूबवर कमेंट टाकले सोहम दिसत नाही म्हणून सोहमला घेतोय, पण सोहम एक शब्द बोलत नाही. का रे? हा, शाळेत चिडवतात काय तुला? काय बोलतात? बोल ना, बोल ना सोहम. काय एवढा लाजलायस? सोहमचे आमचे एक्सप्रेशन बघा कसे आहेत. सोहम का गप्प राहिलायस? बघ बाबा, तुझ्या मित्राने कमेंट केली म्हणून तुला मी घेतलेलं आहे की नाही पूजा? चला मस्त आहे की. आता मला तर नूडल्स खायचे नाही आहेत कारण आज उपवास नाही करणार मी. ते मेनू दाखवले त्यांना. पावभाजी करायची आहे आणि ह्या छुटकू आमचा. तुझी काय गडबड? तुला किती क्लास आहे म्हणतात? मग तुला पण खायचंच आहे. ही पोरगी माझी जेवण करायला शिकली आहे म्हणून चला हे करायला शिकलेस. धनश्रीच्या हातचे कोणाला बटाट्याची काचरं खायचे असतील तर त्याने नक्की येणे. अरे यार, ती फ्रँकी बनवते. कोणाला? ते पण मेनू आहे. वाव, याचा पूर्ण आवाज बंद आहे. मोबाईल चालू आहे म्हणून. आता एवढ्या जोरात कोकलला असता. त्याला व्हिडिओ मध्ये घेतलं म्हणून हा टीव्ही भडकलाय बघा. शेवटी दर्शने सोमला नूडल्स खायला दिलेले आहेत. ठीक आहे, फ्रँकी भाजली नाहीस ती धनश्री? ओके ठीक आहे. मंथनला पण नूडल्स आहेत. कसे झालेत रे? भारी. शी, हा बघ रेडा कसा खातोय माझा. हा, आता कसा बोललास? मगापासून बोल बोलतो बोलायला तयार नाही. ओ हो, हा मोठा. आई आमच्या नूडल्स खात नाही. आईला आमच्या काय भाजी आहे? घेवड्याची भाजी आणि चपाती. आईचं आमचं सप्ताह चालू आहे ना. आईची साडी बघा, भगवा कलर. मुलाची निशाणी आहे ऑरेंज कलर. चला पूजा, तू नाही खाणार आहेस? आता मी डायरेक्ट तुम्हाला संध्याकाळी भेटणार आहे कारण मला तयारी करायची आहे. शेवटी धनश्रीचा नंबर लागलाय रेसिपी बनवून. कसं झालं धनश्री? स्वतःच सांग. इथं बाई अंगठा का? ओके चला. खाऊन अभ्यासाला बसलाय. काय बोला ते मित्राचं नाव? सोम विराज आहे ना? सोम तुला एक सांगायचं आहे, तुझा मित्र तो विराज काय
त्याला सांग तुझं जे म्हणणं होतं ते मी पूर्ण केलेलं आहे. सोमला ब्लॉगमध्ये घेतलेलं आहे. फायनली माझा सोम ब्लॉगमध्ये आलेला आहे. जरा वर बघ ना, वर. त्याच्यासाठी तरी वर बघताय विराजसाठी. सोहम आज माझ्या पूर्ण व्हिडिओमध्ये सोहम सोहम आहे. मंजिरी कॉलेजला गेलेली आहे आणि मंजिरी मिस करते. मिस यू. मंजिरी संध्याकाळी घरी आहे. मंजिरीची आवडती गोष्ट आहे आज संध्याकाळी, म्हणून ती गप्प आहे. मम्मी हम गो केस बांधते ना, तर दाखवते केस कापले, झेंडे दाखवते. आणि रूपा आलेली आहे. ऍक्च्युली ती चीज कुकरला राहायला गेली. आपण निरोप समारंभ बघितला होता मसेल पाठच्या ब्लॉग मध्ये. किती वर्षाने आली आहे? 6 महिन्याने आले. हळदीकुंकाचं आमंत्रण करून महिना होत आले, हळदीकुंकू संपत आले, म्हणून तर आली. जाऊ दे, पण आल्याला पुन्हा बरं वाटले असं ऐकायला भेटलेलं आहे. चला, चाल सुमसाम झाली आमची आहे ना, सुमसाम झाली आहे ना. असं वाटतं कोण राहते तिथे. मग तू एकटी गेली, किती फरक पडलाय बघ. ती परत अनिता परत गेली, तर ती म्हणून बाई माझं नाव नाही घेतलं. कशी हसते ही. दुपारच्या वेळेला बिचारी कलकलील ना, आणि त्यात नेमकी धनूने नूडल्स बनवले होते. सुंदर झाले. सुंदर बघायचे ना कसे झाले ते सांगतेस ला. ओके. आणि ही भाजी पूजाने बनवली आहे. भाजी नाही आवडत मला, पण खाते छान झाली. या भाजीवर भात कोलसून खायचा छान झाली आहे ना. बरेच दिवसांनी तुमच्या हातचं जेवण. नाही, माझ्या हातचं नाही आहे. तू फोन केला असतं तर मी नक्की बनवलं असतं काहीतरी तुला. भात फ्राय का होणार पण बनवलं असतं, चांगलं असतं आहे की नाही. चल, भाऊ ना कधी आणणार आहेस? भाऊ आणि तुम्ही काय भाऊंचे नाटकं सोडून गेले उगाच. येतेच ना, बिल्डिंग प्लॅन होतोय ना रिपेअरिंगचं. अर्धी जिंदगीच्या हसण्यातच गेले. मग सगळेजण हसणं मिस करतायत. माझं ना हा. आवाज हा. काहीतरी आहे ना माझ्या आठवणी. श्री, मोबाईल बंद कर ना. जेवण करून दमली आहे. आई भजनाला चालले. रूपाला भेटायला आले मीनाक्षी. आई पण भेटल्या. हो. आज दादाने जेवण केलं. आज दना नूडल्स बनणार. आजचा मेनू. आम्हाला काय टेस्ट. याला 2 पॅकेट होती. मला भेटले बस झाले. तिला भेटले. आणि हा बघा, वहिनीला भेटा आला. कसं आलास रे पान खायला? खूप दिवसांनी भेटलाय. त्याचे शो चालू आहेत. हां, ठीक आहे. बरोबर 5 वाजले. आता झोपून उठले मी. धनश्रीकडे अभ्यास चालू आहे. धनू आहे ना, धनू आहे का? आता मी सुरुवात करते. कारण पावभाजी असं म्हटलं ना की मुलांना जीव की प्राण आहे पावभाजी. त्याच्यामुळे मला लवकर बनवून त्यांना लवकर खायला घालायचे. कारण रात्रीचे पाव पचायला पण जड आहेत. आणि सकाळी मुलं सकाळी 5 वाजता उठते. मंजिरी, धनू 5 वाजता उठते. सोम 6 वाजता उठतो. मग ते लवकर खाल्ल्याने मस्त की. काय धनश्री, आता सुरुवात करूया पावभाजीला. कुकर लावून घेतलं आहे मी. त्याच्यात बटाटे वगैरे एकदम लावले मी. मला वाटतं ओले वाटाणे, फ्लावर, शिमला मिरची आणि गाजर हे मी कुकरला लावलं आहे. आणि बटाटे मोठे मोठे कापून आतमध्ये टाकलेत, कारण डबल कुकर लावायला नको म्हणून एकाच कुकरमध्ये टाकलं आहे सगळं. आणि इकडे मी एवढे सारे कांदे घेतलेले आहेत. 1 किलोपर्यंत असतील. कमी वाटले तर मी इथून घेणार. स्टॉक आहे कांद्याचा. पप्पांनी वाशीवरून जाऊन कांदे आणलेत. आम्ही 50 किलोची गुण आणतो वाशीवरून जाऊन, कारण ते बरं पडतं 10 वेळा 1-1 किलो आणण्यापेक्षा. चला, सुरुवात तर झालेली आहे. भांडे अजून लावायचे आहेत. खूप सारं काम आहे. मंजिरी येईल. चला, इकडे दुपारी मी कांदे कापत राहिले. तुम्हाला मगाशी बोलले ना 5 वाजलेत. मी लवकर तयारी करते. आणि तिकडे घरी पूजा कांदे कापत राहिले. हे डबल कांदे झालेत. जर त्यांनी बघितले, तुम्हाला बोलले ना मी 50 किलोचे गोण आणले. 1 मिनिट. हाय दीदी, आता आलीस? तुला भूक नाही लागली आज? मी आज काय, कोण बोललं? शीट यार. आज माझ्या मंजिरीची आवडती पावभाजी. आणि मंजिरी मी काय काय मेनू माहिती तुला? पावभाजी, व्हेजवाला
राईस व्हाईट कलरचा हा तो हा बघा क्लासला जाऊन आलाय. म्हणजे इकडे बघ ना हे डबल कांदे कापले. मी ना मगाशीच सांगितलं की आम्ही 50 किलोची गोण आणतो आणि आम्हाला पुरतो कांदा. इकडे मी कांदा कापत होती आणि तिकडे पूजा घरी कांदा कापत होती. नशीब मला कळलं की तिला आवाजावरून की ती कांदेच कापत असेल. आता हे डब्यात भरून ठेवणार आहे. पॅक पण बड्यात डब्यात म्हणजे डब्यात ठेवावं लागलं. म्हणजे जर त्यांनी पप्पांनी बघितलं ना मंजिरी काय होईल. पावभाजी. चल मला चल दीदी चल आवटप. आता तू काय खा. माझा उपवास आहे. मी काही नाही खाल्ल्यास. आज आता मी खाणार आहे नूडल्स. थंड झाले. खातील मला. हावरे लोक झाले. थोडे होते थोडे रुपा काकी आले आणि तिला दिले समजलं कारण मला. हां आणि थोडे तुला ठेवले. मग थोडं सगळ्यांनी टिफिन खाल्ला. हा चला पप्पा येतील आता. ही बघा ही मशीन आहे कांदे कापायची. अरे मग माझे फ्रेंड मला एवढं भेटत आहे नको समजायला नको लोकांना की आपली लोक येतात म्हणून. बघ की नाही मंजिरी. येस. तुझा मी जुई मी निकिता बरं वाटलं. त्याची पण एक भाऊ आले होते भेटा आणि लेडीज पण ती आली होती. खूप छान. मला सांगते लाईक तुमच्याकडे दिवसभरच असतात. आताच मी बघितला हळदी कुंकू आला तुमचा आलेला 3 years ago. बघितलं मी बघतेच पहिला ब्लॉग. चांगलं आहे. आणखीन वाढवा. मला एवढंच करायचं की आपल्या चाळीतलं आपलं पूर्ण बाजार आपलं सगळं गेलेलं पाहिजे. एक मुलांना तुम्हाला लोकांना आठवण पाहिजे की बाबा इकडे असं होतं. नको गावापासून करतात आपल्या भांडूपासून आपण करूया. बरं की नाही. बोल. माझ्यासारख्या म्हणजे एक काकू म्हणून मला ती माझी फॉलो मला भेटायला आले आणि खूप भावूक होऊन बोलते की काकी असं तरी म्हणजे समोरून गेली पण तिला बोलता लागलं. आज ती खास थांबली माझ्यासाठी. काय म्हणते एक्सपेक्टच नाही तुम्ही आज जस्ट इथून गेला आणि काका दिसले. काका हाय कसे आहात तुम्ही. हो काय? मग काका बोलले काकी तिकडे गेली. कोण म्हणजे की व्हिडिओ काढायला बोलतो तर नाही. आधी खूप मगाशी पण जास्त बोलत होती म्हणून म्हटलं चला तुमच्या इच्छा भावना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. चला पुढे भेटूया. कोणी ग का झालंय धनश्री काय का बोल. बंद करते. केवढं पण रोमड घालून ठेवलंय मी. ॲक्च्युली मला ना कंटाळा आलाय आणि मला उपास लागलाय वाटतं. त्या पूजाने मला ना जरासं काही खायला पण दिलं नाही. तो 10 रुपयाचा चिवडा मी सकाळी खाल्लाय की तसं माहिती का 11 वाजता. त्याच्यावर नुसतं मी पाणी पिते. आणि केवढी पावभाजी करायला लागते. 11 माणसं. लोकांना 4 माणसं गेले की आम्ही पावभाजी केली आहे. माझ्या रोज एवढी माणसं. हे असं का करतेस ग. कांदा स्मॅच करते. लोक मिक्सरला लावतात. मी मिक्सरला लावत नाही. कारण काय माहिती मिक्सरला तर पिट्टी होते. कांदा चांगला भाजून घेतला ना की मग धनश्री चांगला स्मॅश करायचा. आणि याच्यामध्ये मी शिजून घेतलं होतं बटाटा फ्लावर वगैरे. बटाटा सोलून मी किसणीने किसला आणि काय झालं जी परतली ना उपास लागलाय. किसणीने मी बटाटा किसला आणि मग बटाटा वाटाणा फ्लावर हे सगळं मिक्स केलं बारीक लावून. हे पण मी मिक्सरला लावलं नाही आहे. आणि ही मी आलं लसूणची पेस्ट बनवली होती. थोडीशी मिरची घातली ती वापरणार. तू तर रेसिपीचा व्हिडिओ बनवतेस. तू बोलत चाललीस. आता माझी सवय झाली ना. ओके. जाऊ दे आपल्या रेसिपी आपण टाकलेलं आहे ग धनश्री. पावभाजी टाकली आहे. काय माहिती. नसेल टाकली असेल तर मला कमेंट करून सांगा. उद्या पुन्हा बनवेन पावभाजी. हा ठीक आहे करा. तुमच्यासाठी काय पण करा कमेंट करा. हा करा म्हणजे यांना पण मिळेल खायला. अजून पप्पांना माहिती नाहीये की मी एवढा बेत केलाय तो. ऍक्च्युली पप्पा मला ओरडणार आहेत कारण आताच पिकनिक वरून जाऊन आलोय आणि खूप सारं हेवी जेवण झालं तिकडे खाणं. चटरपटर जेवण तर तिकडे एक नंबर होतं. मस्तच. 24-25 ला गेलो ना आम्ही. 26 तारखेला झेंडावंदन बाहेर होतो. सकाळी उठल्या मला त्या नाश्त्याची आठवण आली धनश्री. मस्त होतं जेवण. नाश्ता पण भारी. तुम्ही जावा. मी पुन्हा सांगते खास जावा. इथे काय गॉसिप चालू आहे तुझं रे. हा काय गॉसिप चालू आहे तुझं. माझ्याबद्दलच काहीतरी बोलत असशील. हा तुला नेहमी असं का वाटतं का तुझ्याबद्दल. कारण का तो तसाच आहे. ती घेणारी तसाच आहे तो.
हा आज मी सोमला घेतलेलं आहे. सोमच्या मित्राला सांगायचं सोमला घेतलंय मी. काय सँडविच खाते? सँडविच नाही पप्पा तुम्हाला पावभाजी नाही तुम्हाला चपाती पाहिजे ना? पाव नाही खाणार. ओके. पराग आजचा मेनू आणि व्हेज पुलाव, खीर. आज बहिणीचा उपवास आहे ना. इकडे लेकी भाग हे बघा, लेक माझी पाव भाजते. तू भाजत नशी आपण. हा बघा, हे मी ते भाजी केली आहे पावभाजी. काही ते व्हेज पुलाव केलाय. मंजिरी जोरात मला आवाज तुला द्यावा लागतो. खाण्यामध्ये मग्न आलीस ती. कसं आणि धनुष्य पण खाते. यांना सगळ्यांना खायला दिलं. मंथन राहिलंय. मंथन आता देते ताटात भरून. 2 मिनटं शूटिंग गेला आली म्हणून थांबली होती. मंथन तुझे पाव भाजले कुठे गेले? इथे ठेवले. फायनली मी अशा प्रकारे सगळ्यांना पावभाजी पुलाव खायला घातलेला आहे. चला आता बाय. मी पण जेवते, तुम्ही पण जेवा. चलो बाय. म्हणजे बाय करा. यांना पावभाजी दिली आहे पण यांना भाजी चपाती. पावभाजीची भाजी करणे, पाव खात नाहीत. आणि यांचा मेनू बघा दाखवते तुम्हाला पूर्ण. इकडे खीर दिली आहे, पावभाजी भाजी दिली आहे, व्हेज पुलाव, चपाती. मंजिरीचं पोट भरलंय. मंजिरी सोम तुला काय पाहिजे? खीर पाहिजे. ओके दोन तुला. पराग पाव भाजी. ओके कसं वाटतंय खाऊ? खूप दिवसांनी. चला मम्मी कसं वाटतंय तुला? हा एक नंबर भारी. येस ओके. पप्पा खीर पण मस्त आली. एक नंबर झाली. मी खाल्ली.